नमस्कार मंडळी. उपमा कसा करता त्याची रेसिपी सांगा म्हणून मला कमेंट आली होती. तुम्हाला रेसिपी सांगते. आधी पॅनमध्ये एक मोठी वाटी रवा घातला आणि रवा हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे चांगला. रवा भाजेपर्यंत एकीकडे उपम्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून सगळं साहित्य काढून ठेवलं. यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. त्यानंतर मटार, आलं किसून घेतलं, कढीपत्ता, उडदाची डाळ आणि काजू घेतले. हे सगळं साहित्य काढून ठेवलं. यामध्ये तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असतील तर शेंगदाणे पण खूप छान लागतात, ते टाकू शकता. मी मटारचे दाणे टाकले त्यामुळे शेंगदाणे टाकले नाही. आणि गाजर जर घालायचं असेल तर बारीक चिरून गाजरसुद्धा उपम्यामध्ये टाकू शकता. आधी रवा भाजून एका प्लेटमध्ये रवा काढून ठेवला. त्यानंतर पॅनमध्ये 1.5 चमचा तेल घातलं. तेल घातल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे, हिंग घातला. मोहरी, जिरे कडकडल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या कट केलेल्या घातल्या. हिरव्या मिरच्या परतून घेतल्या. त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आणि उडदाची थोडीशी डाळ घातली. उडदाची डाळ आणि कढीपत्ता परतून घेतला. त्यानंतर काजूचे काप घातले यामध्ये आणि आलं घातलेलं आहे किसून. फोडणीमध्येच आलं किसून घालायचं आहे. आल्यामुळे पण उपम्याला खूप छान चव येते. त्यामुळे आलं घातल्यानंतर सुद्धा सगळीकडनं हे परतून घेतलं. नंतर बारीक चिरलेला कांदा होता, तो कांदा उपम्यामध्ये घातला. कांदा आपल्याला 5 ते 7 मिनटं चांगला लालसर असा ह्यामध्ये परतून घ्यायचा आहे. ज्या पॅनमध्ये मी उपमा करते तो पॅन नवीन घेतलेला आहे. जड बुडाचा स्टीलचा असा हा पॅन आहे आणि याच्यावर झाकणसुद्धा आहे. होम गुड्समधनं मी हा पॅन खरेदी केलेला आहे. छान असा जड असा हा पॅन आहे. खोलगट पण असल्यामुळे चांगला म्हणजे पदार्थ पण चांगला होतो. कांदा हा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घातला. टोमॅटो आणि कांदा चांगला शिजू दिलेला आहे. एकीकडे उपम्यामध्ये टाकण्यासाठी म्हणून गरम पाणी करायला ठेवलेलं होतं. हा कांदा आणि टोमॅटो सगळीकडनं हलवून घेतला आणि टोमॅटो यामध्ये शिजू दिला. त्यानंतर त्यामध्ये मटारचे दाणे घातले. हे फ्रोझन मटारचे दाणे होते ते घातले. ते सुद्धा परतून घेतले सगळीकडनं छान. नंतर जे गरम पाणी केलेलं होतं उपम्यामध्ये टाकण्यासाठी ते पाणी घातलं. पाणी ऑलरेडी गरम असल्यामुळे पटकन पाण्याला उकळी आली. चवीनुसार त्या पाण्यामध्ये मीठ पेरलं, थोडीशी साखर घातली आणि उकळी आल्यानंतर त्यामध्ये जो भाजलेला रवा होता तो सगळा रवा पाण्यामध्ये घातला. सगळीकडनं हलवून घेतलं आणि पॅनवर झाकण ठेवून दमदमीत अशी उपम्याला वाफ येऊ दिली. एक 2-3 मिनटानंतर झाकण काढून घेतलं. छान गरम गरम उपमा तयार झाला. वरून कोथिंबीर पेरली. उपमा तयार झाल्यानंतर डिशमध्ये तो खायला दिला. त्यावर ओलं नारळ पेरलं. चवीला पण खूप छान झालेला आहे हा उपमा. सकाळी नाश्त्यासाठी आपली गडबड असते तेव्हा आपण हा उपमा करतो. आधीच जर रवा भाजून ठेवलेला असेल तर उपमा करणं अगदी सोपं होऊन जातं सकाळच्या वेळात. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. धन्यवाद.